जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवलाल. बंधूंनो, सकाळ सकाळ एक व्हिडिओ समोर आला आणि माझ्या दिवसाची अशी म्हणजे आनंद कशामुळे झाला की असे बी लोक आहेत आपल्यामध्ये. इतके विचार आम्ही म्हणे केरसुनी बांधली. काय संशोधन आहे त्या जपान जे देश आहे का, रोज वेगळं काय काय टेक्निकल असते त्याच्याकडे संशोधन, वेगवेगळ्या मॉडेल नवीन काहीतरी वेगवेगळं बनवायला आहे. त्या जपाननं ना खरंच तिथल्या लोकांना फाशी घ्यायला पाहिजे. काय संशोधन आहे. आम्ही झाडू बांधलाय, आमचं चेहरा म्हणे शुभ आहे. मग त्या नरेंद्र मोदी साहेबांना माझी कळकळीची विनंती, मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना, की तुम्ही ना एखादं यान वगैरे काय जर चंद्रावर पाठवायचं झालं ना, इथून पुढं काही टेक्निकल बनवायलात ना, अशी कोटीची प्रॉपर्टी खर्च करूच नका. आमच्यातला डायरेक्ट एखादा माग धरा, त्या यानाला बांधा त्याचा चेहरा आणि द्या सोडून डायरेक्ट. कळून ना तरी सॅटेलाईट वगैरे सगळ्या ब्रह्मांडात काय चाललंय तरी. अहो आमचा चेहरा शुभ आहे हो. एखादा वेगवेगळे ग्रह जर एकमेकाला टक्कर बिकर काय देत असतील, काय असं घडायला असलं तर आमचा चेहरा त्याच्यासाठी मी नाही. कशाला कोटीची प्रॉपर्टी वाया घालवताय, काय बोलताय. नाही तर मोदी साहेबांनी एक काम करावा, आमच्या समाजातला एखादा PS सोबत ठेवा. त्यांच्यावर संकट आलं, मोदी पडायचा आकार दिसला, निवडणुकी लढवण्यासाठी ह्याच्यासाठी ट्विंकून आमचा एक सेक्रेटरी दाखवायचा. नाही तर गाडीला बॅनरच्या जागावर एखादा आमचा माग बांधा. अरे काय बोलायला, काय दिशाभूल करायलात लोकांची. बाबासाहेबाच्या संविधानाचा त्यांनी दिलेल्या एवढ्या उपकाराची जाण अशी ठेवायला लागलं 4% इतकं समाजाला म्हणजे वाट सोडून बाहेर भरकाटायला लागलं. काय थोडं तरी माझं म्हणणं एकच आहे बाबा, तुम्ही संध्याकाळी झोपताना ना माझा हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक म्हणजे जे बाबासाहेबांना विरोध आहे यांच्यासाठी बरं का, माझ्या समाजात असे काही लोक आहेत की जे फक्त बाबासाहेबांना मानतात आणि माझ्या विचाराला इतक्या प्रतिक्रिया त्यांच्या सुंदर असतात, पण ते जे आरक्षणासाठी आज बाबासाहेबांना विरोध करतायत आणि आपल्या पोळ्या भाजायला लागल्यात, त्यांच्यासाठी फक्त तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि एक गोष्टीचा विचार करा की खरंच तुम्ही करताय ते योग्य आहे. मला नाही वाटत तुमचा आत्मा म्हणेन की हो बरोबर करायला लागलंस. त्याला सध्या हे पटत नसेल. आणि चेहरे मला वाटतं आरशानं बघा जा बाबा, लय विचित्र लयच भेसूर चेहरे तुमचे, बघू सध्या वाटत नाहीत. आणि त्याच्यात पुन्हा त्याचे ते विचार तुमचे, काय माणसं काय. बरं अण्णाभाऊ साठेंना मानता, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा का शिकले. मास्तरांना दगड फेकून काम मारला, मास्तराला असा धरून दगड अण्णाभाऊनी. आहे लक्षात. तेव्हा होतं तुमच्यापाशी हिंदुत्व. तेव्हा काय बामणासोबत रोटी बेटी बोटीचा व्यवहार चालू होता का बामणं